नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत 4th स्टँडर्ड इंग्लिश लेसन 2.3 महाराष्ट्र डे। महाराष्ट्र डे हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। लेट्स स्टार्ट। महाराष्ट्र डे इज सेलिब्रेटेड ऑन 1 मे। महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरा केला जातो। आता 1 मे या दिवशीच का साजरा केला जातो तर पहा, महाराष्ट्र स्टेट वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन दिस डे इन 1960। महाराष्ट्र स्टेट वॉज एस्टॅब्लिश्ड ऑन दिस डे इन 1960 म्हणजे 1960 साली याच दिवशी म्हणजेच 1 मे या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। पीपल सेलिब्रेट दिस डे विथ जॉय अँड प्राईड। लोक हा दिवस आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात। द नॅशनल फ्लॅग तिरंगा इज अनफर्ड इन स्कूल्स अँड स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसेस। शाळा आणि राज्य सरकारी कार्यालयांमध्ये राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकवला जातो। ऑन दिस ओकेजन वी सिंग द राज्यगीत ऑफ महाराष्ट्र। या प्रसंगी आपण महाराष्ट्राचे राज्यगीत गातो। विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्राचे राज्यगीत गातो ते म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। आणि हे राज्यगीत राजा बढे यांनी लेखन केलेले आहे, लिहिलेले आहे। महाराष्ट्र इज फेमस फॉर इट्स रिच कल्चर, हेरिटेज, हिस्ट्री, फोर्ट्स, रिव्हर्स, डेलिशियस फूड अँड डिफरंट फेस्टिवल्स अँड फोल्क सॉंग्स। महाराष्ट्र समृद्ध संस्कृती, वारसा, इतिहास, किल्ले, नद्या, स्वादिष्ट अन्न, विविध सण आणि लोकगीतांसाठी प्रसिद्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, आपल्या महाराष्ट्राला रिच कल्चर म्हणजे समृद्ध संस्कृती, हेरिटेज म्हणजे वारसा, हिस्ट्री म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा महान इतिहास लाभलेला आहे, फोर्ट्स म्हणजे किल्ले, छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले आणि रक्षण केलेले असे अनेक किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत, रिव्हर्स आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक मोठ्या नद्या आहेत, डेलिशियस फूड्स म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट अन्नपदार्थ तयार केले जातात किंवा बनवले जातात आणि त्यासाठी सुद्धा महाराष्ट्र प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात, जसे की गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे सण म्हणजेच फेस्टिवल्स मोठ्या आनंदाने साजरे केले जातात। आणि फोल्क सॉंग्स म्हणजेच लोकगीते जसे की पोवाडे, अभंग, भारुडे, ओव्या, लावणी यासारखी लोकगीते आपल्या महाराष्ट्रामध्ये गायली जातात आणि त्यांचा समृद्ध वारसा आपल्याला लाभलेला आहे। मुंबई द ड्रीम सिटी म्हणजेच स्वप्ननगरी इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र अँड इज कॉल्ड द फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया। मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी असून तिला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात। मुलांनो, लक्षात घ्या, मुंबई स्वप्ननगरी, ड्रीम सिटी म्हणजेच स्वप्ननगरी आहे आणि मुंबईला भारताची आर्थिक राजधानी का म्हणतात? कारण येथे देशातील प्रमुख बँका, शेअर बाजार, मोठ्या उद्योग व्यवसायांची मुख्यालये, वित्तीय संस्था आणि महत्त्वाचे बंदर आहेत। देशातील मोठ्या प्रमाणातील आर्थिक व्यवहार मुंबईत होत असल्यामुळे तिला आर्थिक राजधानी सुद्धा असं म्हणतात, फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया। 1 मे इज ऑल्सो सेलिब्रेटेड ॲज कामगार दिन म्हणजेच लेबर डे। 1 मे हा कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो। म्हणजेच 1 मे या दिवशी आपण महाराष्ट्र राज्य दिन साजरा करतो आणि 1 मे या दिवशी आपण कामगार दिन म्हणजेच लेबर डे साजरा करतो। का करतो पाहूयात। ऑन दिस डे वी थँक ऑल वर्कर्स सच ॲज फॅक्टरी वर्कर्स, ड्रायव्हर्स, क्लीनर्स अँड अदर्स। या दिवशी आपण कारखान्यातील कामगार, चालक, सफाई कर्मचारी आणि इतर सर्व कामगारांचे आभार मानतो, कारण हे लोक विविध क्षेत्रामध्ये आपली सेवा देतात आणि एक प्रकारे आपल्या देशाची सेवा करण्याचं कार्य करतात आणि देशाला मोठं करण्यासाठी, देशाची प्रगती करण्यासाठी हातभार लावतात। म्हणून हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। द सेलिब्रेशन ऑफ दिस डे सिग्निफाईज द डिग्निटी ऑफ लेबर। हा दिवस श्रमाच्या प्रतिष्ठेचे महत्त्व दर्शवतो। म्हणजे या लोकांनी, या कामगारांनी देशाची सेवा करण्यासाठी जो हातभार लावलेला आहे, जे करत आहेत ते काम, ते श्रम, त्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी आपण त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा करतो। इम्पॉर्टंट डेज अँड डेट्स। चिल्ड्रन डे म्हणजेच बालदिन 14 नोव्हेंबर, बालिका दिन सावित्रीबाई फुले जन्मदिन 3 जानेवारी, टीचर्स डे 5 सप्टेंबर, महाराष्ट्र डे
कामगार दिन 1 मे, रिपब्लिक डे 26th January, Independence Day 15th August. Now let's start question and answers. When is Maharashtra Day celebrated? Maharashtra Day is celebrated on 1st May. महाराष्ट्र दिन 1 मे रोजी साजरा केला जातो. When was Maharashtra established? Maharashtra was established in 1960. What is the capital of Maharashtra? Mumbai is the capital of Maharashtra. What is Mumbai called? Mumbai is called the financial capital of India. What is Maharashtra famous for? Maharashtra is famous for its rich culture, forts, rivers and festivals. What is celebrated on 1st May? Maharashtra Day and Labor Day are celebrated on 1st May. What is unfurled on Maharashtra Day? The national flag is unfurled on Maharashtra Day. What do we sing on Maharashtra Day? We sing the Rajya Geet of Maharashtra. Why do we celebrate Labor Day? We celebrate Labor Day to respect the workers. Who do we thank on Labor Day? We thank all workers on Labor Day. Who wrote Rajya Geet of Maharashtra? It was written by Raja Badhi. English vocabulary. महाराष्ट्र हे राज्याचे नाव आहे. डे म्हणजे दिवस, सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे, सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला जातो, इस्टॅब्लिश्ड म्हणजे स्थापना झाली, स्टेट म्हणजे राज्य, पीपल म्हणजे लोक, जॉय म्हणजे आनंद, प्राईड म्हणजे अभिमान, नॅशनल म्हणजे राष्ट्रीय, फ्लॅग म्हणजे ध्वज, तिरंगा म्हणजे आपला राष्ट्रीय ध्वज, अनफर्ल्ड म्हणजे फडकवला, स्कूल म्हणजे शाळा, गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, ऑफिस म्हणजे कार्यालय, ओकेजन म्हणजे प्रसंग, सिंग म्हणजे गाणे म्हणणे, राज्यगीत महाराष्ट्राचे राज्यगीत, फेमस म्हणजे प्रसिद्ध, रिच म्हणजे समृद्ध, कल्चर म्हणजे संस्कृती, हेरिटेज म्हणजे वारसा, हिस्ट्री म्हणजे इतिहास, फोर्ट म्हणजे किल्ला, फोर्ट्स म्हणजे किल्ले, रिव्हर म्हणजे नदी, रिव्हर्स म्हणजे अनेक नद्या, डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट, फूड म्हणजे अन्न, फेस्टिवल म्हणजे सण, फेस्टिवल्स म्हणजे अनेक सण, फोल्क सॉंग्स म्हणजे लोकगीते, ड्रीम सिटी म्हणजे स्वप्ननगरी, कॅपिटल म्हणजे राजधानी, फायनान्शियल म्हणजे आर्थिक, इंडिया म्हणजे भारत, लेबर म्हणजे कामगार, लेबर डे म्हणजे कामगार दिन, थँक म्हणजे आभार मानणे, वर्कर म्हणजे कामगार, वर्कर्स म्हणजे अनेक कामगार, फॅक्टरी म्हणजे कारखाना, ड्रायव्हर म्हणजे चालक, क्लीनर म्हणजे सफाई कर्मचारी, अदर्स म्हणजे इतर, सिग्निफाईज म्हणजे दर्शवते, सूचित करते, डिग्निटी म्हणजे प्रतिष्ठा, रिस्पेक्ट म्हणजे आदर, होइस्टेड म्हणजे उभारला, फडकवला, होइस्ट म्हणजे उभारणे, फडकवणे. धन्यवाद विद्यार्थी मित्र.